हाय फ्रेंड्स, आंब्याचा सीझन आला तर सगळे पदार्थ आपण आंबा, कैरी वगैरे टाकून बनवतो. तर आज मी अशी बाप्पासाठी मऊ आणि लुसलुशीत आंबा मोदक केले आहेत आणि तुम्हाला सांगू इतके टेस्टी आणि एवढे छान असे मोदक बनून तयार झाले आहेत ना. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इकडे एक नारळ फोडून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे विळी असेल तर तुम्ही नारळ खवून घेऊ शकता किंवा तुम्ही त्याचे तुकडे करून मिक्सरमधून बारीक करून घ्या. आता एका कढई आपल्याला तापत ठेवून त्यामध्ये थोडंसं तूपमध्ये मी थोडीशी खसखस थोडीशी टाकून त्याला थोडी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर मी ह्यामध्ये आपले खिसलेला खोबरं टाकून त्याला चांगलं मी भाजून घेतलेलं आहे 1 ते 2 मिनिट. त्यानंतर मी त्यामध्ये गूळ ॲड केलेला आहे आणि तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट्सही ॲड करू शकता. आता जेवढा किस होता ना त्याच्या अर्धी वाटी मी गूळ टाकलेला आहे आणि आता आपल्याला हे गूळ पूर्ण मेल्ट होईपर्यंत चांगले परतून घ्यायचे आहे. आता आपल्या मेन इन्ग्रेडियंट आपल्या मोदकाचा इथे मी मँगोचा पल्प घेतला आहे. एका आंब्याचा मी रस करून घेतला होता आणि त्यानंतर इकडे मी अर्धा आंब्याचा रस मी ह्यामध्ये टाकून ह्याला मिक्स केले आहे आणि चांगले परतून घेतले आहे हा सारण. आता ह्यावर मी इलायची पूड टाकून आपले सारण तयार आहे. चला तर मग आता मोदकाची उकड बनवूया. इकडे मी 1 वाटी पिठासाठी 1 वाटी मी पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये मँगो पल्प टाकून ह्याला चांगले ढवळून घेतले आहे. त्यामध्ये मीठ आणि तूप टाकून सुद्धा टाकले आहे. उकळल्यावर पीठ आपल्याला त्यामध्ये उकळल्यावर त्यामध्ये आपल्याला तांदळाचे पीठ टाकून त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता मी गॅस बंद केला आहे आणि उकड 5 मिनटं तशीच ठेवलेली आहे. आता इकडे माझे उकड मी गरम असतानाच आपल्याला चांगली मॅश करून घ्यायची आहे. गरम असल्यामुळे मी इकडे फुलपात्र्याने ही उकड चांगली मळून घेतलेली आहे. आता मी हाताने थोडं हाताला पाणी लावून उकड मी चांगली मळून घेतली आहे. जेवढी तुम्ही उकड मळणार ना तेवढी आहे ना तुमचे मोदक चांगले आणि मऊ होतात. म्हणून चांगली आपली उकड चांगली मळून घ्यायची आहे आपल्याला इकडे. आता बघताय ना उकड आपली तुटत नाही आहे, म्हणजे आपली उकड एकदम प्रॉपर झालेली आहे. चला तर मग आता मोदक घेऊया. आता एक छोटासा गोळा घेऊन त्याला आपण असे छोटे छोटे चिमटीच्या आकाराने तुम्ही पाहिजे तर लाटून घेऊ शकता बारीक, किंवा हाताने सुद्धा त्याला तुम्ही गोल करू शकता. त्यानंतर चिमटी देऊन तुम्ही त्याचे मोदकाच्या पाऱ्या करू शकता. आता इकडे मी मोदकाच्या पाऱ्या केलेल्या आहेत आणि मी तो आपले गोळा आहे ना मी तो प्लॅस्टिकचा ह्यामध्ये ठेवून वरतून मी प्लेटनी दाबून घेतलेला होता. त्यामुळे इतकं छान मला असा शेप आलेला आहे. आणि दुसरा मोदक मी हाताने सुद्धा केला होता पण व्हिडिओ माझी क्लिप घेता आली नाही मला. आता इकडे माझी मोदक मी इकडे आतमध्ये सारण भरून घेतले आहे. आता ह्याची आपल्याला तोंड एकत्र करून आपल्याला त्याला असं बंद करून घ्यायचं आहे. बघा तर आपला मोदक रेडी पण झाला आहे. आता आपण काय करूया, एक्स्ट्रा जे पीठ असतं ना मोदकामध्ये ते आपल्याला ते एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं आहे. आणि पूर्ण मोदक असा आपला बंद झालेला पाहिजे. आता इकडे सगळे मोदक मी झाले बनवून माझे. आता एका साईडला मी कढई तापत ठेवून त्यामध्ये पाणी टाकून मी इकडे उकड करायला घेतली आहे. त्यावर मी केळीचं पान ठेवलेलं आहे. आता एक एक करून मोदक मी त्या पानावर ठेवले आहेत आणि वरतून मी केशर लावून घेतलेले आहे. आणि अगदी 10 मिनटं तुम्हाला ह्याची उकड काढून घ्यायची आहे. आणि अजून एक तुम्हाला हॅक सांगू. आता हे आपण आहे ना मोदक उकडायला ठेवले ना त्यावर थोडं पाणी शिंपा. त्यामुळे काय होतं, मोदक इतके छान मऊसर राहतात ना. थोडं पाणी जरा शिंपडून घ्या त्यावर आणि झाकण ठेवून ह्याला मी 10 मिनटं उकडवून घेतलेले आहेत. बघताय ना किती छान असा आणि घरात इतका घमघमाट झाला होता ना मोदकाचा. तुम्हीही मोदक करून पहा.